सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा झटका बसला आहे। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ केली, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांची वाढ झाली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 8 दिवसात झालेली ही तिसरी इंधन दरवाढ आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर बातमी। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून यामुळे होणारा तोटा भरून काढण्याचा सरकारचा यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे। भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या असल्या तरी पेट्रोल पंपावर इंधन शिल्लक नाही। पंपावर रांगाच्या रांगा लागल्या आहेत, शेतीची कामं खोळंबली आहेत, लोकांच्या खिशांना कात्री लागली असतानाच पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात भडका उडालाय। आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत। भारतात इंधनाचा अतिशय कमी दिवसांचा साठा शिल्लक असल्याने पेट्रोल डिझेलच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि आखाती देशांमधील तणावामुळे भारतामध्ये इंधनाच्या किमतींचा भडका उडाला आहे। गेल्या 4 वर्षाच्या प्रदीर्घ शांततेनंतर अचानक सुरू झालेल्या या दरवाढीने देशातील नागरिक, व्यावसायिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी वर्गाला अडचणीत आणलं आहे। मे महिन्यात अवघ्या 8 ते 10 दिवसांच्या कालावधीत तब्बल 3 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहेत। सर्वात मोठी दरवाढ 15 मे 2026 रोजी झाली, जेव्हा थेट 3 रुपये प्रति लिटरने दर वाढवण्यात आले होते। त्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजे 19 मेला पुन्हा एकदा 90 पैशांची ही वाढ करण्यात आली आणि 4 दिवसांनी पुन्हा 23 मेला म्हणजे आजच तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरात 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल $100च्या पार गेल्याने भारतीय तेल कंपन्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगितलं जात आहे। भारताचा भौगोलिक विचार केला तर प्रत्येक राज्यात व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच वॅट आणि स्थानिक करांचे प्रमाण वेगवेगळे असल्याने पेट्रोल डिझेलच्या किमती सगळीकडे सारख्या नसतात। सद्यस्थितीत संपूर्ण भारताचा विचार केला तर सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल चंदीगड आणि अंदमान निकोबार तसेच दमन आणि दीव या केंद्रशासित देशांमध्ये उपलब्ध आहे, जेथे स्थानिक करांचे प्रमाण अत्यंत कमी आहे। या उलट देशात सर्वात जास्त महाग पेट्रोल डिझेल तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रात विकलं जात आहे। आता महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 108 रुपये 43 पैशांच्या आसपास पोहोचली आहे, तर गुजरातमध्ये हाच दर 98 रुपये 51 पैसे प्रति लिटर आहे। महाराष्ट्रातील जनतेला गुजरातच्या तुलनेत प्रति लिटर मागे जवळपास 10 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे। या वाढत्या किमतीच्या सर्वाधिक झळा महाराष्ट्रातील बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला बसत आहेत। शेती हा व्यवसाय आता पूर्णपणे यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे। शेत तयार करण्यापासून ते पीक बाजारात नेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर डिझेलचा वापर होतो। ट्रॅक्टरने नांगरणी करणं, रोटर फिरवणं, शेतात पाणी देण्यासाठी डिझेल पंपाचा वापर करणं, मळणी यंत्र चालवणं या सर्व कामांसाठी डिझेल अनिवार्य आहे। डिझेल महागल्यामुळे ट्रॅक्टरचे तासांचे भाडे गगनाला भिडले असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे। शेतकऱ्यांशिवाय राज्यातील सामान्य नोकरदार, मध्यमवर्गीय लोक आणि घरातलं बजेटही या दरवाढीमुळे पूर्णपणे कोलमडलं आहे। दरम्यान या सगळ्यात देशात पेट्रोल डिझेलची टंचाई असल्याने पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून येतंय। यावर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे। तसेच लोकांनी पॅनिक होऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। एकूणच भविष्यात जर पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये अशीच वाढ सुरू राहिली तर त्याचे परिणाम देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर होणार आहे। जर पेट्रोल 110 ते 115 रुपयांच्या पार गेलं आणि डिझेल 100 ओलांडून पुढे गेलं तर सर्वात आधी देशातील महागाई नियंत्रणाबाहेर जाईल। मोठ्या प्रमाणावर रोजगार कपात किंवा बेरोजगारी वाढण्याची भीती निर्माण होऊ शकते। तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।